मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रसरशीत असा करवंदाचा मुरब्बा बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी मी 1 वाटी करवंद घेतलेले आहे। करवंद छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। बघू शकता मी इथे करवंद छान धुवून घेत आहे। या वाटीने 1 वाटी करवंद घेतलेले आहेत। आता याच वाटीने 1 वाटी साखर घेत आहे। दोन्हीचं प्रमाण सारखंच पाहिजे आहे। आता हे सर्व करवंद मी एका कोरड्या कपड्याने छान पुसून घेत आहे। करवंद पुसणे खूप जरुरी आहे। करवंदाला पाण्याचा अंशही राहता कामा नये, नाहीतर मुरब्बा खराब होतो आणि मुरब्ब्याला बुरशी येते। त्यामुळे असे मी सर्व करवंदे छान पुसून घेत आहे। करवंदामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए आणि विटॅमिन सी आहे। तर अशा प्रकारे मी इथे सर्व करवंद असे छान कोरडे करून घेतलेले आहेत। आता या करवंदाला छान टूथपिकच्या साहाय्याने अशा प्रकारे मी होल करून घेत आहे, जेणेकरून करवंदाच्या आतपर्यंत रस जातो आणि मुरब्बा लवकर मुरतो। त्यासाठी हे होल करून घेणे जरुरी आहे। करवंदामध्ये 2 कलर येतात, एक हिरवा असतो आणि हा एक लाल आणि पांढरा। तर मला हा कलर खूप आवडतो, त्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे। हा कलर दिसायला छान वाटतो आणि छान आकर्षित करतो। फायदे तसे दोन्हींचे सारखेच राहतात, असं काही नाही। आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे। त्यावर अशा प्रकारे ही चाळणी ठेवलेली आहे। आता हे सर्व होल करून घेतलेले करवंद या चाळणीमध्ये टाकून देऊ आणि करवंद छान वाफवून घेऊ। आता यावर झाकण झाकून घेऊ। तर बघू शकता इथे हे करवंद छान सॉफ्ट झालेले आहेत। आता एक पातेलं ठेवू, त्यामध्ये बघू शकता 1 कप मी पाणी टाकलेलं आहे। इथे आपण करवंदाच्या पाकाची तयारी करत आहोत। 1 कप पाणी आणि 1 वाटी साखर घेत आहे। तर अशा प्रकारे आपण इथे पाक तयार करून घेऊ। पाकासाठी 1 तारी पाक पाहिजे आहे। आता छान साखर अशी ढवळायची आहे, नाहीतर साखर खाली बसून जाते, त्यामुळे असे ढवळणं जरुरी आहे। किंचित मीठ घालू, मिठाने छान टेस्ट येतो, त्यामुळे इथे मी मीठ टाकत आहे। बघू आपण आता बघू 1 तारी पाक झाला की नाही। तर इथे 1 तारी पाक झालेला आहे। बघू शकता इथे 1 तारी पाक तयार झालेला आहे।
आता या पाकामध्ये हे वाफवलेले करवंद टाकून देऊ आणि 5 ते 7 मिनिटपर्यंत छान पाकामध्येच राहू देऊ आणि छान ढवळत राहू। आता यामध्ये मी विलायची पूड टाकलेली आहे। विलायची पूड टाकल्याने छान टेस्टही छान येतो आणि खायला सुद्धा छान वाटतं। अशा प्रकारे इथे आपला मुरब्बा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी गॅस बंद करत आहे। हा मुरब्बा अगदी वर्षभर टिकतो, शिवाय खायला सुद्धा खूप छान वाटतो। अगदी वर्षभर जसाच्या तसाच राहतो। लहान मुलांना तर हा मुरब्बा खूप छान वाटतो, अगदी आवडीने खातात। आता एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ। बघू शकता किती मस्त असा रसरशीत मुरब्बा दिसत आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।